राम 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 जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी। थोड़ा बेस कमी करा, बेस कमी 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 जास्त। हेलो कमी करा बेस। हेलो रूप पाता लोचनी रूप पाता लोचनी लोचनी रूप पाता लोचनी लोचनी रूप पाता लोचनी रूप तो
आवाजाचा आहे ना बेस छातीचा आवाज बेस कमी करायचा. करा बरं कमी. बेस मायनस करा. बेस छाती बघा कोणतं चॅनल आहे अगोदर. माझ्या वडिलांचे मेराशिगा देवा. माझ्या वडिलांचे मेराशिगा देवा. हे माझ्या वडिलांचे मेराशिगा देवा. टाळकरी हा. माझ्या वडिलांचे मेराशिगा देवा. तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास परणे राखला दारवंडा. केला भोगवटा आम्हाला गे. तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. उपवास परणे केला भोगवटा आम्हाला गे. वंश परंपरा दास मी अंकित. 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 हे तुका मोकलिता लाज कोणा. तुका मोकलिता हे लाज कोणा. उपवास परणे राखला दारवंडा. केला भोगवटा आम्हाला गे. उपवास परणे राखला दारवंडा. केला भोगवटा आम्हाला गे. हरी विठोबा रघुमाय रघुमाय हरी बार घुमाए. हरी बार घुमाए. हरी बार घुमाए. रे ना रे रे ना रे. रे 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 ना रे रा. माझ्या वडिलांची मिराशिगा देवा. माझ्या वडिलां मिराशिगा देवा. मिराशिगा देवा.
माझ्या बहिणीला
विठाला विठाला बेस कमी ट्रबल वाढवा विठाला कुंडली कवरदा श्री जाणवे श्री पंढरीनाथ भगवान की जय माऊली जाणे बोलो रे भाई आपापले माता विठाला एकदा टाळी वाजवा आणि सगळ्यांना विनंती माझी तुम्ही लांब लांब बसलात सगळा पुढं आवाज इथं चालू कर इथं थोडं थोडं पुढं सरकून बसा या चला सगळे उठा माग कोणी इथं आवाज सध्या ना इथं इथं इथे इथे आवाज पुढं लय आवाज आहे पुढं भरपूर आवाज झालाय मेड पाहिजे होता एखादा तरी मेडला 2 साऊंड पाहिजे असतात सगळे उठा आई या पुढे या बरं सगळे या नाना तुम्ही पण ते साऊंडचा त्रास नाही होत का तुम्हाला या पुढे या ते साऊंडचा जास्त आदळत असला आवाज या तुम्ही सगळे या नाना इथं पुढे बसा कॅमेरेवाल्यांच्या पुढं कॅमेराला अजून मागे सारखं थोडंसं अजून तुम्हाला अँगल चांगला घेत आहे मागे सारखं अजून हा हा घ्या मागं अजून थोडेसे 2 हात मागं जाऊ द्या तुम्ही म्हणजे त्यांना बसता येईल पुढं त्यांची गरज पुढं आहे तुमची काय नाही तुम्ही मागं थांबा हा मागं थांबा नाना या पुढं या 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 खुर्ची घेऊन या आपल्या इथं इथं कोपऱ्याला जागा आहे साऊंड पुढं नका बसू इथं जागा आहे बघा इथं या पुढे असं उन्हात तानाचं आपलं सावलीत बसा ए आई अजून या ना थोडस अजून आजी तुम्हीच या पुढे या ते साऊंड पुढे नका बसू त्या साऊंड पुढे त्रास होईल तुम्ही इथं पुढे या पुढं हा दाद्या याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये थोडा थोडा आवाज द्यायचा मॉनिटरला परफेक्ट राहायला पाहिजे पुढे भरपूर आवाज आहे पण इकडे आवाज आला पाहिजे असं छान 1 नंबर हॅलो मस्त माझ्या वडिलांची मिराशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे हरिवंश परंपरा दास मी अंकित तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा आम्हा लागे समचरण सृजम संरणीला बुदाबम जगडनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसीमाला कंजनम कंजनेत्रम सवयदवलाशमिठलम चिंतयामि महायोग विटेत देवी मरथ्याम वरम पुंडरीकाय धातुमुनीन्द्र है समागत्य तिष्ठन्तमानंद गन्धम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान पांडुरंगा करो प्रथमान
पांडुरंग करू व्रतमान दुसरे चरण संताचे दुसरे चरण संताचे त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरु दास तो का दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारो बाबाजे सद्गुरु पांडुरंगा गुरु व्रतमण म्हण दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हरिकलावज्ञ ज्योतिरार्थावतारम कलंकांकदे ज्योतिकामदी वक्त्रम खलानी शिवादा पणोदार दक्षिम समाधिस्थ मूर्तिं भजे ज्ञानदेव ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काही जनीने बोलत वचन्या ते भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो हे तुमच्या लागलो निज चरण तुमच्या लागलो निज चरण अव स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू तुमचा लागलो निज चरणा तुमचा लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू सेवेला गी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू सेवेलागी सेवक झालो तुमचा लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू अभेरू सेवेलागी सेवक झालं तुमच्या लागलो निज चरण आवो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा हा सुख सोहळा स्वर्गी नाही माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवट्टा आम्हा लागे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतून हरी हे अकारण करुणावरून आले श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथंग करुणेनं अथंग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे आणि तुकोबारा या अभंगातून आपल्या वडिलांची परंपरा सांगतात. काय केलं आपल्या वडिलांनी ती परंपरा सांगणारा अभंग आहे. परंपरा म्हणजे काय? मिराशी. काय मिराशी? तुझी चरण सेवा पांडुरंगा ही आमची परंपरा आहे. आणि मग ही जर परंपरा आहे मॉनिटर देऊन सांगतात माझ्या वडिलांची मिराशिका देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि मग तुझी सेवा जर ही असेल तर उपवास पारणे राखेला दारवंटा केला भोगवटा मला गे. आणि म्हणून देवा आम्ही सुद्धा तुझी सेवा करणार. पण लोक हसतील आम्हाला ही सेवा करत असताना. तुकोबाराय म्हणले वंश परंपरेनुसार जी सेवा करत आलोय ती सेवा करणार पण लाज ठेवणार नाही जगाची. तुका मोकलिता लाज कोणा उपवास पारणे राखेला दारवंटा केला भोगवटा मला गे. विठाला विठाला विठला 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 पुंडलिक वरदा ज्ञानदेव तुकारा पंढरीनाथ भगवान की जय. विठला 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 विठला. अभंग गोड निवडलाय. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. खर तर आज आपलं
कळस हे गाव आणि या कळस या गावामध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला खरं तर हा आपल्या वडिलांच्या परंपरेतला खरं तर असा गोड असा उपक्रम आणि आज या परिवारातील सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचं प्रेमळ व्यक्तिमत्व चौधरी परिवारातील आज आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व सर्वांचं प्रेमळ व्यक्तिमत्व स्वर्गीय उल्हासदादा नामदेव चौधरी परिवारातील खरं तर गोड असं व्यक्तिमत्व आणि गोड व्यक्तिमत्व त्यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे। आज चौधरी परिवाराने एवढा गोड सोहळा आयोजित केलाय की आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे। उपस्थित असताना या कार्यक्रमाची दिव्यता या कार्यक्रमाची भव्यता इतकी सुंदर आहे की मनाला भावणारे। आजचं कीर्तन जरी पुण्यस्मरणाचं चालू आहे पण नाना मला वाटत नाही की मी पुण्यस्मरणाचं कीर्तन करतोय। आजचं कीर्तन एखादा सप्ताह चालू आहे आणि त्या सप्त्याचं काल्याचं कीर्तन चालू आहे की काय असा प्रतिभास या ठिकाणी गोड असा उभा केलाय या चौधरी परिवारानं। दादांमागं मोठा परिवार आहे, त्यामध्ये त्यांचे वडील आहेत नामदेव दादा आहे, त्यामध्ये त्यांच्या आई गौआई आहेत, त्यामध्ये पत्नी सुशीलाताई आहे, भाऊ त्यामध्ये भाऊसाहेब दादा असतील, मुलं त्यामध्ये नवनाथ दादा आहे, देवनाथ दादा आहे आणि योगेश दादा आहे। अशी तीनही मुलं मला वाटतं दादांना बहीण आहेत ना, तिघांना बहिणी आहेत का नाही ना, आणि म्हणून हे तिघ जण या तिघाही जणांनी केलेला गोड असा सोहळा आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहात। कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य गायन सम्राट गान कोकिळा गान गंधर्व गोड गळ्याचे मालक आदरणीय आमचे योगेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहे। सुंदर गातात ते आणि गायनाची पद्धत त्यांची सुंदर आहे, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद। आदरणीय आमचे दुसरे गायनाचार्य आदरणीय आमचे नितीनजी महाराज देशमुख सुंदर गातात ते पण त्यांना सुद्धा धन्यवाद आहे। जोरदार टाळी वाजवायची दोघांकरता। या सगळ्या माझ्या बहिणी मुक्ता जना सगळ्या गोड अशा टाळ वाजवतात त्यांना सुद्धा धन्यवाद आहे। सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय। गोड अशा पावल्या खेळतात विनेकरी बाबा असतील आणि विशेष तत्वानं आज कीर्तनाकरता मृदुंगाची साथ विशेष तत्वानं अकोले आणि महाराष्ट्रामध्ये अकोल्याचं नाव ज्यांनी पोहोचवलं असे आमचे ज्ञानराजजी महाराज पापळ त्यांना सुद्धा धन्यवाद। एकदा टाळी वाजवायची त्यांच्याकरता। आदरणीय सर्वेश महाराज त्यांचं सुद्धा मोठं चॅनल आहे कैवल्याचा जिव्हाळा हे नावाचं चॅनल आहे आणि त्यांना सुद्धा धन्यवाद उपस्थित राहिलेत। आमचे विवेक दादा आदरणीय विवेक दादा ते सुद्धा या ठिकाणी कार्यक्रमाला येऊस्तोवर फार शिकाशे काही कॉल केले त्यांना धन्यवाद। हार्मोनियम वाजवण्याकरता आदरणीय आमचे नाना आहेत। सुंदर असा साऊंड सिस्टीम ज्यांचं महाराष्ट्रातल्या दऱ्याखोऱ्यापर्यंत असं नाव आहे असे साऊंड सिस्टीमवाले गोड त्यांचं नाव आहे त्यांना सुद्धा धन्यवाद। सगळं काही गोड नियोजन केलं चॅनलवाले सुद्धा आमचे संतोष दादा आणि त्यांचा सगळा परिवार या ठिकाणी उपस्थित आहे। सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय। या परिवारानं गोड असा सोहळा आयोजित केला आणि चौधरी परिवाराच्या दुःखामध्ये आपण सर्वजण सहभागी झालात। प्रथमतः मी सर्वांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात। मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला थोडा मॉनिटरचा आवाज वाढवा मेड पाहिजे होता एकंदरीत ते सगळं ना पुढे आवाज जास्त झालाय पुढे त्यांना त्रास होतोय आम्हाला इकडे आवाज कमी पुढे जास्त आवाज होतोय ना हा थोडं इकडे कमी पडतोय ते सगळं तिकडे साऊंडचे तोंड तिकडे झाले विठ्ठल विठ्ठल आहे का मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला जगणं आणि वागणं गोड असावं किती गोड असावं महाराज तुकोबाराय म्हणले पवित्र ते कुळ पावन तो देश जे ते हरीचे दास जन्मगीती मग एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला कशा करता आलोय
तर जगण्याची भूमिका आमची गोड असावी याकरता जन्माला आलोय. मग जगणं आणि वागणं तुकोबाराय म्हणतात आमच्या विचारानं करा. का तर तुकोबारायचं प्रमाणे आहे बरं का. तुकाराम महाराज म्हणतात, माझा आवाज येतो ना तुमच्यापर्यंत, ऐका चला. तुकाराम महाराज म्हणतात सारासार विचार केला पाहिजे. सारासार विचार करा, उठाउठी नाम धरा कंठी आमदार आपलं विठोबाचे. आणि विठोबाचे नाम जर मुखात असेल तर महाराज म्हणले जगण्याची अर्थता गोड होते. असं शास्त्रात लिहिलंय की माणसानं बरं का माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा जरा बोलत चला, किती वेळा? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे आणि एकदाच काही ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय जरा बोला ना. ओ कळसकर जरा बोलत चला, तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच, आणि वरून मलाही सांगताय. सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणण्यापेक्षा कबीरदास महाराजांचं म्हणणं, औटा हात का मानव देह अल्लाह ने तुझ दिया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया. आम्ही भजना करता आलोय, भजन गोड असावं. परत किती पस्तावा गेला. महाराज म्हणले नाही तरी गेला जन्म वाया. आणि मग जन्माचं गणित आलोय तर महाराज म्हणले काय? सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला हे जन्म वाया. करिता बरोबरी तुरा बसतो, करिता बरोबरी तुरा बसतो रे. नाही तरी गेला जन्म वाया, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी तुरा बसतोरी, करिता बरोबरी तुरा बसतोरी. आणि मग महाराजांचं प्रमाण आलं. महाराज म्हणले भजलं पाहिजे, मिळवलं पाहिजे. कोणाला मिळवलं पाहिजे? या जगतातल्या महत्वाच्या भूमिकेत आम्हाला देवाला जोपासलं पाहिजे. का जोपासलं पाहिजे? या जगतातली महत्वाची भूमिका तोच आहे आणि त्याची भूमिका जर नाही जोपासली तर जन्म व्हायला जाईल. आपण एवढी पवित्र कुळातली माणसं आहे. किती पवित्र कुळातली माणसं आहे. महाराज म्हणले आपण ज्या राज्यात जन्माला आलात ही भूमी इतकी पवित्र आहे. आपण ज्या राज्यात जन्माला आलात हे राज्य कोणाचं राज्य? जरा मला उत्तर अपेक्षित आहे. कोणाचं राज्य आहे? कोणाचं राज्य? मला उत्तर, आवाज येतो ना तुमच्यापर्यंत, बोलत चला. आपण ज्या राज्यात जन्माला आलात या राज्याचं नाव आहे कर्नाटक राज्य, बरोबर ना? हा म्हणताय कोणतं राज्य? आई बोला ना, कोणतं राज्य? महाराष्ट्र राज्य. बरं, महाराष्ट्रात जन्माला आलात यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला आलात तो जिल्हा अहिल्यानगर, आणि अहिल्यानगर मधला तालुका कोणता आहे आपला? संगमनेर, बरोबर ना? अकोले तालुका, अकोले तालुका. अकोले तालुक्याबद्दल काय बोलायचं? तुम्ही जरा बसून घ्या, तिरले जरा खुर्चीवर बसा. असं विठाला विठाला त्यांना दिसना ना माग. मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत ना, आम्ही जन्मातली भूमिका गोड जोपासली पाहिजे. किती गोड? आम्ही, मला वाटतं अकोले तालुक्यात जन्माला आलो. आणि अकोले तालुक्याबद्दल जर बोलायला गेलं, सगळ्यात जास्त पंढरपूरची आळंदीची पायवारी करणारा तालुका. जरा मोठ्यानं बोला, कोणता तालुका आहे? अकोले तालुका. मला वाटतं सह्याद्रीच्या पर्वत रांगेत वसणारा तालुका सुद्धा अकोले तालुका. पंढरपूरची आळंदीची पायवारी करणारा तालुका सुद्धा अकोले तालुका. कीर्तनाची आवड असणारा तालुका सुद्धा अकोले तालुका. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका सुद्धा, कमी म्हटलं कमी. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का, माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका पलीकडचा आपला नाही. एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आलात. जगणं गोड करा. किती गोड करा? आता जागा, आता जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा, आता जागा रे बाईनो जागा. आता जागा जागा, आता जागा जागा, आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या नाटोनी बागा, चोर निजल्या नाटोनी बागा,
आता जागा रे बाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा आता जागा आता जागा आता जागा रे बाईनो जागा बाईनो जागा बाईनो जागा काकड्यात अजून गोड प्रमाण लिहिलं उठा जागे भारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे चरणी ठेवीला माथा चुकवी व्यथा जन्माच्या मग जागवण काय करावं तर महाराज म्हणले प्रपंचातली का आस आहे की आम्ही जन्मामध्ये आलोत तर या महत्वाच्या भूमिकेमध्ये इकडे बघा हे तुम्ही अगोदर करायला पाहिजे होतं सगळं डिस्टर्ब केला विठाला विठाला आणि मग काय करावं संसारात येऊन महाराज म्हणले आल्यानो संसारा पंढरी शेजारे आल्यानो संसार मग सुखाची आज सगळ्यांना मला वाटतं इथं हे गाव कोणतं आहे आपलं गाव कोणतं कळसगाव बरोबर ना आई कोणतं गाव आहे आपलं कळसगाव मला वाटतं इथं किराण्याचं दुकान असेल किराण्याचं ना बोला ना इकडे बघा ना किराण्याचं दुकान आहे का तुमच्या गावात नाही ना आहे ना हा किंवा नाही असं काहीतरी मी विचारतो काहीतरी आहे की नाही आहे ना इथला एक सदग्रस्त दुकानात गेला आणि दुकानदाराला विचारलं किती रुपयाला नारळ दिला इथल्या दुकानदारानं सांगितलं 30 रुपयाला बरोबर ना तुमच्या गावात 30 रुपयाला आहे सध्या नारळ किती रुपयाला आहे आई किती रुपयाला नारळ 30 रुपयाला इथल्या दुकानदाराला विचारलं 30 रुपयाला तर म्हणलं याच्यापेक्षा कमी नाही का याच्यापेक्षा जर कमी पाहिजे तर म्हणले संगमनेरला जावं महाराज वरती विठाला विठाला आणि मग संगमनेर मध्ये जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ द्या संगमनेर मला म्हटलं माझ्याकडे 10 रुपयानं कमी यापेक्षा कमी नाही का यापेक्षा जर कमी पाहिजे तर पुन्हा आळेभाट्याला जावं लागेल याहीपेक्षा कमी नाही का तर म्हटलं यापेक्षा जर कमी पाहिजे तर पुण्यात जावं लागेल इथलं गिराईक विचारत आमचे नामदेव अप्पा शामगावकर प्रसंग सांगायचे विचारत पुण्यात गेलं आणि पुण्यात जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला पुण्यावाला म्हटला कमी पण याच्यापेक्षा कमी नाही का यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला डायरेक्ट खाली कोकणात जावं लागेल इथलं गिराईक डायरेक्ट कोकणात गेलं आणि कोकणावाल्याला विचारलं किती रुपयाला नारळ द्या कोकणावाला म्हटला फुकट आता याला 30 लागत होती यानं घेतला कोयता आणि चढलो झाडावर ज्या झाडावर चढलं त्या झाडावर एक 50 नारळाचा घड आणि यानं कोयता धरला जोरात असं मारायला गेलं पण अजून मारलेला नव्हता मारायला गेलं आणि मारायला गेल्यानंतर वारं आलं पण वाऱ्याच्या भरामध्ये याचा तोल सुटला आणि याच्या हातातला कोयता खाली पडला हे लागला आरडायला धावा पळा वाचवा एकटंच आरडायला नेमकं त्या बागेतून एक उंटावाला चालला होता उंटावालीने याला पाहिलं उंटावाला म्हटला मी तुला खाली घेईल तिथं येऊन पण म्हटला पैसे लागतील फुकट घेणार नाही तो म्हटला किती घेणार हा म्हटला 1000 रुपये देणार कळसवाल्यानं 1000 रुपये सांगितलं आता यानं करावं का नाही 50-100 रुपयापासून बोली 1000 रुपये म्हटल्यानंतर उंटावाला म्हटला 1000 रुपयात जमत नाही हा म्हणला 2 देतो 2 मध्ये सुद्धा जमणार नाही 3 देतो 3 म्हटल्यानंतर उंटावाल्यानं उंट उभा केला आणि उंटावर उभं राहिलं अजूनही कळसवाल्याचं उंटावाल्याचं 2 हाताचं अंतर बाकीच पण म्हटला उंटावाला म्हटला उडी मारायची आणि वरच्याचा पाय धरायचा आणि बरोबर त्याला खाली घ्यायचं जसं उंटावाल्यानं उडी मारली आणि वरच्याचा पाय धरला कुठला होता तो बोला ना कळसचा होता जसा पाय धरला तसं उंटावरचं वजन कमी झालं हलकं झालं आणि उंटानं विचार केला आपलं काम संपलं आपलं घ्या बसून उंटानं घेतलं बसून पाहता काय माझ्याकडं उंटानं घेतलं बसून तर म्हणे वरच्याचे पाय धरले वरचा कळसवाला म्हणायचा पाय सोड काय म्हणायचा पाय सोड खालचा म्हटला तुला 3000ची डबल देतो 6 देतो 6 पण वरचा हात सोडू नको तुमचं सुद्धा तीच आहे त्याला काय हसाता मला वाटतं संसारात आलोय ना प्रत्येकाला दुःखाची आस आहे महाराज म्हणले प्रमाण आहे सर्व सुखाची आशा जन्म गेला सर्व सुखाची आशा जन्म गेला हे क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला क्षण एक यज्ञ नाही केला हिंदता दिशाची न पावला हिंदता दिशाची न पावला हे माया वेष्टीला जीव माझा माझी सोयी तने नदी कोणी माझी सोयी तने नदी कोणी हे माया वेष्टीला जीव माझा माझे सोयी तने नदी काही माझे सोयी तने काही आणि मग माझे सोयी तने नदी कोणी मग आम्ही आलोत ना
जन्मातलं सुख मिळवायचं तर एका गोष्टीत गणेश माझं म्हणणं आहे, आम्ही या जगतामध्ये आलो तर एक तत्व, जसं ज्ञानोबारांनी हरिपाठात लिहिलं, एक तत्व नाम दृढ धरी म्हणा हरीशी करुणा, मग एक तत्व असावं. गणेशजी आपण सुद्धा सांगत असतात नेहमी कीर्तनाच्या माध्यमातून. माझं म्हणणं आहे की मग या जगतामध्ये आलो तर एक तत्व काय या सांगा. आज मला वाटतं आज हे तिघही भाऊ आहेत, मला वाटतं तुम्ही दादांना काय म्हणायचे, काय म्हणायचे, दादाच म्हणायचे ना. मी आज येता येता त्यांच्याबद्दल लिहिलंय, शब्द लिहिलेत. मला लिहायची पण सवय आहे आणि घरच्यांना माझं नाव पण कविराज ठेवलंय. नावानुसार माणसानं वागलं पाहिजे, नाही तर नाव मोठं असं नाही, हा वागलं पाहिजे नावानुसार. आज मी येता येते ना त्यांच्याबद्दल लिहिलंय आणि त्यांच्याबद्दल लिहित असताना आज गोड शब्द सांगून जाईल. आज त्यांच्या मागं ही सगळी मुलं आहेत, त्यामध्ये नवनाथ दादा आहे, देवनाथ दादा आहे, योगेश दादा आहे. आज या तिघाही मुलांनी आज दादांचं वर्णन लिहिलंय, मी लिहिले आज त्यांच्याबद्दल. त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा, त्रिशरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही दादा. अहो सर्व संपुनी भक्त राहते तुमचेच नाते दादा. या किविल वाण्यात तीनही बाळांची त्या दादा तुमच्या वाचूनच वाट बळते, पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. एका लेकीला जर विचारला की तुझं माहेर कुठपर्यंत, तर एका लेकीच्या डोळ्यात पाणी येतं. लेक सांगते दादा माझं माहेर तिथपर्यंत, जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझा बाप आणि माझी आई जोपर्यंत जिवंत आहे ना तोपर्यंत माझं माहेर. आई तुमच्या डोळ्यात पाणी लावतात. एखादी लेक जर माहेराला आली ना, दिवाळीच्या सणाला आलाय आता दिवाळीचा सण, मला वाटतं तुमच्या भावानं तुम्हाला 10,000ची साडी घेऊ द्या, पण मला वाटतं खिशातून सुरगळलेली नोट हातात आणून देणारा कोण होता, बोला ना कोण होता, बाप होता. बाप या जगात बाप इतका अंतकरण मोठं कोणाचं नाही. मला वाटतं कदाचित एक लेक माहेराला आली तर तिच्या पिशवीमध्ये कांदे बटाटे लसूण मिरच्या टाकणारी आई असते, पण सब चुकीचं आहे, आई नसते गड्या, हे टाकायला लावणारा तुमचा बाप होता, बाप. माझं म्हणणं आहे गणेश महाराज आपण थोडीशी जाणकार मंडळी, माझं विचार नाही थोडंसं तुम्हाला सगळ्यांना अभ्यासपूर्वक एक वाक्य बोलेल दादा, मी बोलेल ऐकताना तुम्ही सगळेजण ऐका. मला वाटतं लहानपणी आई आपल्याला उचलून घ्यायची, ज्ञानराज महाराज बरोबर ना, आपल्याला लहानपणी आई उचलून घ्यायची. नितीन महाराज कुठं घ्यायची, बोला ना कुठं घ्यायची, कडेवर घ्यायची. आणि बाप उचलून घेताना आखे कुठं घ्यायचा आपल्याला बाप, जरा बोला ना कुठं घ्यायचा, खांद्यावर घ्यायचा. तुम्हाला माहिती का आई कडेवर का आणि बाप खांद्यावर का? उत्तर आहे माझ्याकडं गणेशजी, सांगू का का आई कडेवर घेते? याचं उत्तर हे की आई आपल्या मुलाला आपल्या डोळ्याच्या समरेषेमध्ये घेते आणि बाप त्याच्या पुढचा विचार करतो, माझ्या डोळ्यानं जे पाहिलं नाही ते माझ्या लेकराच्या डोळ्यानं पाहावं, म्हणून आपल्यापेक्षा उंचीवर घेणारा जगातला बाप आहे. म्हणून बाप पाठीशी असावा. आणि तुकोबार आहे तर तेच म्हणतात, बाप करी जोडी लेकुराची ओढी आपुली कुरवंडी वाळून. जगातला सगळ्यात मोठा गोड जर कोण असेल तर तो बाप आहे. मला वाटतं बाप ज्याच्या जन्मात आहे, महाराज म्हणले त्याच्या जन्माचं सार्थक लागतंच गड्या. आणि हे सार्थक लागण्याकरता आम्ही काय केलं पाहिजे, त्या विचाराची परंपरा आमच्या जन्मात आली पाहिजे. काय विचार आहे महाराज? महाराज म्हणले या सेवेचा विचार असला पाहिजे. अरे गोड आहे त्यांची सेवा, त्यांनी आमच्याकरता लय केलं. आज आज जमलेला जनसमुदाय सांगून जाईल आमच्या दादांनी आमच्याकरता काय केलं. म्हणूनच आज तिघही लेकरं वर्णन करतात. काय हे माझ्या डोळ्यातली आसम, माझ्या डोळ्यातली आसम कोणी मायेनं पुसताना उरी हो नका दाटतो या गोष्ट बापाची सांगताना. त्याच्या पटक्या सदऱ्याला किती थिगळ जोडले उभ्या आयुष्याला त्यानं कशी कातर लावलेली. मला कसं सोतया, मला कसं सोतया कोणी बाबा म्हणताना उरी होऊन गाठतो या गोष्ट बापाची सांगताना. या जगतातला सगळ्यात मोठा कोण असेल तर तो बाप आहे. मला तुम्हाला रडवायचं नाही पण सांगू बारी, जगतातला सगळ्यात गोड बापच आहे. मी माझं वर्णन सांगल गड्या, मी माझं वर्णन का सांगून जाईल. मी जर लोकाला माझे आई वडील सांगितले तर उद्या मला लोकाला सांगण्याचा, बोला ना बोला ना बोला ना, तुमचं पाठ आहे, तुम्ही पाठ करून बसला, लोका सांगे
हा मला माहिती तुमचं पाठ आहे आणि एवढंच पाठ आहे पण मला माहिती आहे, जास्त काही पाठ नाही. पण सांगू मला वाटतं ना माझे आई वडील सुद्धा सांगावे. आता कार्यक्रमाला असतो लोक लय फोन करतात, म्हणजे इथलं नाही सांगत बाहेरचं सांगते बरं का. कार्यक्रमाला असतो बरोबर ना, लय फोन असतात महाराज चला महाराज चला, फक्त एक कार्यक्रमाला असतो रे. पण एकदा की कार्यक्रम संपला ना नाना, महाराज गाडीत बसलं, महाराज का त्या फुलावून खाली उतरलंय का त्या नळीत घुसलंय कोणाला घेणं देणं नाही. पण सांगू जगात माझी गाडी घरी जाऊ असतो मला वाटतं खरं तर गाडीच्या आवाजाकडं टक लावून वाट पाहणारी माझी आई आहे आणि माझा बाप आहे, यांच्या इतकं मोठं कोणी नाही. पण सांगू आज माझं वय ना, मी माझं वय सांगून जाईल, मी माझं वय जेवढं आहे त्याच्या पलीकडे माझ्या वाऱ्या आहे. माझं वय 25 चालू आहे पण माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या यावर्षी 26 पूर्ण झाल्या. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण सांगू का माझं वय किती आहे 25 पण माझ्या पंढरपूरच्या वाऱ्या 26 पूर्ण झाल्या. तुम्हाला विश्वासच बसणार नाही या गोष्टी. ती म्हणता एक वारी कधी केली, मी सांगू का एक वारी कधी झाली, मी ज्या वर्षी पोटात होतो ना आईच्या त्या वर्षी मला ती घेऊन गेली. ती एक वारी धरा ना, 25 अधिक 1 झाल्या किती, बोला 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 26 झाल्या. मला वाटतं आई वडिलाची कृपा असावी लागेल. आणि सांगू का आज ना या तिघाई भावांना आज आमच्या दादांचा पुण्यस्मरण सोहळा साजरा नाही केला. हा दादांचा सोहळा नाही, दादांच्या विचाराचा सोहळा साजरा झाला. मला वाटतं चांगलं पेरलं की चांगलंच उगवतं, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी आणि मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे. म्हणून आज तीनही मुलांना मी धन्यवाद देणारा कोण तर तुकाराम महाराज धन्यवाद देतात. आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाच्या. म्हणून आज वर्णने गड्या, आज बाप बापच आहे, बापा इतका अंतकरण मोठं कोणाचं नाही. म्हणून महाराज म्हणतात ना जन्मात बाप आणि बाप पाठीशी असावा. बापाला जर जपले प्रपंच सार्थकी लागल आणि पापाला जर जपले परमार्थ सार्थकी लागल. या दोन गोष्टीची सांगड घाला, कोणाच्या पाया पडायची गरज लागत नाही. लहानपणीचा प्रसंग आठवतोय, आपण सगळी गरिबीतून मोठी झालेली माणसं आहे, सगळी गरिबीतली माणसं आहे. म्हणजे आज आहे पण इथं ना बसलेले त्यांना गरिबीची जाण आहे बऱ्याच लोकाला. म्हणजे म्हणतात ना जुन्या काळात एक वाक्य होतं नाना तुमच्या काळात, माणसाकडे पैसा आला की माणसानं बोला ना हा गरिबी आली तर लाजून आहे आणि श्रीमंती आली तर हा आहे का नाही. मग आज याच्यात काय लोक असे त्यांना आजही गरिबीची जाण आहे. आणि माझ्या दादांनी ना आज कष्टानेच करत रे सगळं केलंय. एवढी माणसं कमवणं म्हणजे महाराज सोपी गोष्ट आहे वय. महाराज तुकोबारायचं असं म्हणतात याच्यासाठी केला होता तास आणि शेवटचा दिस गोड व्हावा. आणि म्हणून आज या मुलांनी आज आपल्या वडिलांचा विचाराचा सोहळा साजरा केला. म्हणून धन्य माता पिता तयाच्या वर्णनच आहे. कदाचित कोणीच आईबद्दल सगळे लिहितात, बापाबद्दल कोणी सांगत नाही. पण 3च वाक्य बोलेल तुमच्या फायद्याची. बघा मला वाटतं 14 वर्ष रडणारी कौसल्या माता साऱ्या जगाला दिसली, बरोबर ना महाराज. 14 वर्ष रडणारी कौसल्या माता साऱ्या जगाला दिसली. पण हा विचार कोणी केला नाही. ज्यानं शेवटचा प्राण शेवटचा जीव ज्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून कोणाला दिसला नाही. थोडं पुढं बोलेल मी. अरे श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं, सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली. पण हा विचार का कोणी केला नाही. ज्यानं नाका तोंडात पाणी जावस्तोर, ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं तो वसुदेव अजून कोणाला दिसला नाही. बाप लय मोठा आहे, बापाचं अंतकरण कोणाला दिसत नाही. अरे ही माणसं आहे ना ही अशी बसलेत पण यांच्या सुद्धा काळ जाते ना, जसा नारळ वरून कठोर असतो पण आतून तितकाच खरं तर मऊ आहे बरं का. त्याचं अंतकरण जसंच आहे बापाचं अंतकरण तसंच आहे. बाप जगातला सगळ्यात मोठा आहे. म्हणून महाराज म्हणतात बाप करी जोटी कुणाचे मोठे, बाप करी जोटी कुणाचे मोठे, बाप करी जोडी लेकराचे, बाप करी जोडी लेकराचे. आपुली कुर्बानी कवी को पाहिजे मला आपुली कुर्बानी हे वाळवणी, आपुली कुर्बानी वाळवणी एकाएकी गेला ओ विरासीचा धनी, एकाएकी गेला विरासीचा धनी. आणि मग जगातला सगळ्यात मोठा बाप आहे. आणि ही विचाराची भूमिका ज्याच्या जवळ आहे
महाराज म्हणले त्याच्या जन्माचं सार्थक लागलं. मग बाप का पाठीशी असावा? जग पाठीशी असून उपयोग नाही. जगात सध्या स्वार्थी भूमिका आहे. का स्वार्थी भूमिका आहे? महाराज आपण पाहतो ना, बहुता छंदाचे असे जण नये मन वाटू त्यांच्या संग. बहुता छंदाच जण आहे. पण मग या विचाराची पात्रता आमच्या जवळ असावी. कोणता विचार? आमच्या जवळ आई वडिलाच्या सेवेची विचाराची पात्रता आमच्या जवळ असावी. का आई वडिलाच्या सेवेचा विचार असावा? अरे याच्यातून तरुण जाता येईल आम्हाला, हा विचार करावा. क्षणोक्षणी हाची करावा विचार आणि तरावया पार. हा विचार केला काय करावा? महाराज म्हणले समाधानी असण्याचा विचार करावा. पण सध्या काय झालंय? सांगणाराही समाधानी नाही आणि पुढे बोला ऐकणाराही नाही. हा सध्या सगळ्यांचंच गणित बिघडून गेलंय. मी त्या दिवशी कीर्तन संपलं, गणेश बाबा बरं का, गणेश बाबा. आणि कीर्तन संपल्यानंतर गावाच्या बाहेर माझी गाडी निघली, नितीन महाराज बरं का, योगेश महाराज. आणि गावाच्या बाहेर माझी गाडी निघल्यानंतर एक 4-5 कार्यकर्ते मला आडवे झाले. म्हणलं का आडवे झाले तुम्ही? ते म्हणले महाराज जरा प्रॉब्लेम झाला. म्हटलं कसला प्रॉब्लेम? ते म्हणले महाराज तुमचं ते पाकिट दाखवा. त्याला जुन्या काळात शब्द होता, मानानं कीर्तन करायला धन दिलं तर त्याला काय म्हणायचं आपण? बोला ना नाना बोला ना, माहिती तुम्हाला. मानानं जे कीर्तन करायला धन देतात त्याला काय म्हणतो आपण? मानधन. आणि मला मिळालं. मी बाहेर गावाच्या बाहेर निघलो बरं का. गावाच्या बाहेर पडल्यानंतर मला 4-5 कार्यकर्त्यांनी अडवलं. म्हणलं काय झालं? ते म्हणले महाराज जरा प्रॉब्लेम झाला. म्हटले कसला प्रॉब्लेम? त्यांना म्हटलं कसला प्रॉब्लेम? ते म्हणले महाराज ते तुमचं पाकिट दाखवा. त्यांच्याकडे दिलं आणि त्यांनी त्याच्यातले पैसे मोजले. पैसे मोजल्यानंतर त्यांनी जरा चेहरे पाडले. म्हणलं काय चेहरे पाडले तुम्ही? ते म्हणले महाराज इथून मागच्या कीर्तनकारांना तुमच्यापेक्षा दुप्पट पैसे भरलेत या सप्त्यात आणि तुम्हाला निम्मेच पैसे भरलेत. हा तुमच्यावर झालेला बोला ना अन्याय. म्हटलं आता काय करावं? म्हणले महाराज हा तुमच्यावर झालेला अन्याय आम्हाला कदापि सहन होणार नाही. 5 मिनिटं जागेवर थांबा, याच्यात आम्ही दुप्पट करून आणा. आता दुप्पट म्हटलं तुम्हाला नकोय का? मला नकोय का? मी जाम बारीक खुश झालो. मोगॅम्बो हा खुश व्हा. म्हणलं 5 नाही 15 मिनिटं जागेवर थांबतो. त्यांच्या हातात पाकिट दिलं. ते त्या दिवशी गेल्यात का? अजूनही आले नाही. त्या दिवसापासून ठरवलं जेवढं मिळेल तेवढं घरीच न्यायचं, माघारी द्यायचं नाही. मागं दिलं का हाय तेवढं मिळत नाही. म्हणून म्हणतोय समाधान असलं पाहिजे. समाधान कशाने मिळतं? महाराज म्हणले सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. मग काय समाधानामध्ये? महाराज म्हणले त्याच्या समाधाना करता काय केलं पाहिजे? ठेविले अनाथे तैसे रहावे. ठेविले अनाथे तैसे रहावे. ठेविले अनाथे तैसेच रहावे. ठेविले अनाथे तैसेच रहावे. हे चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले आनंदे तैसेचे रहावे. ठेविले आनंदे तैसेचे रहावे. चित्ती असू द्यावे समाधान. चित्ती असू द्यावे समाधान. ठेविले आनंदे तैसेची रहावे. ठेविले आनंदे तैसेची रहावे. आणि मग जगतामध्ये आलोत ना आम्ही, ही भूमिका शुद्ध भावानं जोपासली. वाचवले दादा बरं का. माझं म्हणणं आहे की जगतात जगाच्या मालकाजवळ जर जायचे ना तर मानवी जन्मामध्ये तो देव पाठीशी असावा. आणि तुकोबाराय तर म्हणतात माझं देवानं प्रत्येक क्षणाला सांभाळ केलाय. मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया घात निवाराया. आणि मग देव जोपासायचा ना. आई माझा आवाज येतोय ना? ए आई आजी आई, मला वाटतं जगाचा मालक बाहेर रंगानं जोपासण्यापेक्षा जगाचा मालक अंतरंगानं जोपासला पाहिजे. लोक 9 दिवस रंग बदलितात. म्हणजे मला कोणाला नाव नाही ठेवायचं, पण सांगू का 9 दिवस रंग बदलण्यापेक्षा माणसानं आयुष्याचाच एक रंग बदलून टाकावा. आतला रंग निर्मळ केला की देव येतो. हा बस एवढा एक रंग निर्मळ केला का पांडुरंग सुद्धा तिथं येतो. आणि मग असलं पाहिजे, असलं पाहिजे, निर्मळ केलं पाहिजे. तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येवणी गोपाळ राय तिथे. आणि गोपाळ येण्याकरता मानवी जन्मातली भूमिका एकच आहे. काय भूमिका आहे? अरे त्याचं चित्त जसं आहे ना तसं आमचं सुद्धा चित्त तेवढं प्रखर व्हावं. कोणी केलं तसं चित्त. ऐका 12 वाजलेत, माझ्याकडे थोडासा वेळ कमी, 12:15 थांबायचे आपल्याला.
परत लाईट लय दाट पेरला का वर कानसाला बारीक पडा, तर त्याच्यामुळे पेर मापात असली पाहिजे. आणि फाट्याच्या बाहेर गेलेलं परत कोळपाय तारास करतं गणेश बाबा, बरोबर. ऐका मग काय पुरावा आहे माझ्याकडे, का आवडीचा पुरावा आहे. तुकाराम महाराजांचा आवडीचा पुरावा. तुकाराम महाराज आहे ना, तुकाराम महाराज मिरच्या घेऊन कोकणात जायचे, माझा लय आवडीचा पुरावा आहे. मी नेहमी सांगत असतो नाना बरं का, तुकाराम महाराजांना एवढं संत चरित्र जरी सांगितलं तरी कीर्तन सार्थकी लागलं. मग काय विचार, काय मिराशी आमची. तुकाराम महाराज म्हणले मिराशी म्हणजे सेवा करणं, सेवा करणं, परंपरा जोपासणं म्हणजे मिराशी. बरं ठीक आहे महाराज, तुम्ही कशी मिराशी केली, देवानं कसा तुमचा सांभाळ केला, एवढा उलगाडा केला तरी अभंग सुटतोय आपला. काय पुरावा आहे. तुकाराम महाराज मिरच्या विकायला तिकडे कोकणात जायचे. पनवेलला जाताना बघा, ते पनवेल मुंबईला जाताना ना खोपोलीच्या तिथे एक घाट आहे, त्याला आपण लोणावळ्याचा खंडाळ्याचा घाट म्हणतो, बरोबर ना, बरोबर ना दादा. आणि तुकाराम महाराज तिथं मिरच्या विकायला जायचे कोकणात. आणि एक दिवस मिरच्या विकायला गेले, त्या पनवेलचे ते पेन कर्जत गाव आहे, आणि मिरच्या विकायला गेले. तिकडे सगळी कोळी आगले लोक, थोडा मॉनिटर ट्रबल. आणि मिरच्या विकायला गेले, तिकडची भाषा थोडीशी वेगळी. कशी, आता माझं त्या दिवशी भिवंडीत कीर्तन गेलो होतं. आता एक आजी आली, आजी तुझ्यासारखीच आजी होती, माझ्या जवळ आली, मला म्हणती महाराज आला काय, आला. हा म्हटलं आला आला आला. हा तिकडची भाषा थोडीशी वेगळी, आपल्या लोकांचं तिकडे कसं जुळत नाही. आणि मग तुकाराम महाराज तिथे मिरच्या विकायला गेले, भजन चालू. अरे लय गोड तुकाराम महाराजांचं भजन, लय गोड. किती गोड. तुकोबाची अमृतवाणी देवाजीच्या बनता कानी, दगडाच्या टाळामधून गाईले अभंग. असं भजन करत करत निघाले. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. असं भजन करत करत निघाले. भजनामध्ये तल्लीन झाले तुकोबाराय. आणि भजनात तल्लीन होत 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 तुकोबाराय कोकणात पोहोचले. त्या काळात रेशनिंग तांदूळ त्या काळापासून आहे, म्हणजे आत्ता चालू आहे असं नाही. आनंदाचा शिदा त्या काळापासून भेटतोय. नाही कळालं, घरात पिशव्या असतील की आनंदाच्या शिद्याच्या. हा. आणि मग तुकाराम महाराज मिरच्या विकायला गेले. महाराज एक आजीबाई रेशनिंग तांदूळ आणायला गेली. त्या आजीनं रेशनिंग तांदूळ घरी घेऊन जात असताना तुकाराम महाराजांना पाहिलं आणि महाराजांजवळ आली. महाराज काय आणला. महाराज म्हणले मिरच्या आणला. कशा दिल्या. अशा दिल्या. माझ्याकडे काय तुमच्या मिरच्या घेण्यात काय पैसे नाही, पण एक काम करा, हे तांदूळ घ्या आणि तांदूळाच्या बदल्यात मला बोला ना बोला ना बोला ना माहिती तुम्हाला काय द्या, मिरच्या द्या. म्हातारीने मिरच्या घेतल्या आणि म्हातारी गावात गेली. पैसे महाराजांना म्हटले उद्या देते. 2 किलोचे पैसे तसेच ठेवले आणि म्हातारी गेली गावात. म्हातारी इतकी बाराची म्हणजे बारामतीची होती. हा हा. गावात गेली आणि गावातल्या लोकांना सांगायला लागली, गावकऱ्यांनो ऐका, माझ्या या अनुभवानुसार सांगते की आपल्या गावात एक महाराज आले आणि फुक्काट मिरच्या. म्हणले होते का महाराज नव्हते म्हणले, पण आपल्या नगर जिल्ह्यात म्हणे फुक्काटचं गावलं बापल्याक धावलं. हा. सगळी लोक पळायला लागली आणि तुकाराम महाराजांच्या 3 पोत मिरच्या जाग्यावर संपल्या. राहिलं एक पोत. एक जाडजूड माणूस आला, माझ्या घरात 100 माणसं आहे आणि 100 माणसाला 1 पोत मिरच्या लागतात, द्या. महाराज म्हणले जा घेऊन. सगळ्यांना मिरच्या नेल्या, पण महाराजांना 1ही रुपया जमला नाही. शेवटी मुक्कामाला राहायचं ठरलं. जरी झाला संन्यासी माध्यान्नाशी तोंडवाशी, हा नियम आहे. साधूला सुद्धा भूक लागते, हा नियम आहे. पण मग तुकाराम महाराजांनी ओसरीतून टोप काढला आणि 3 दगडाची चूल तयार केली. पुढं माता मावल्या जर सवासणी घालाय गेल्या तर घरून गॅस आणि शिगडी नव्हत्या नेत. मग काय करायच्या, तिथं 3 दगडाची बोलायला याची बोल बरोबर ना, 3 दगडाची चूल तयार करायची का. आणि मग ना तुकाराम महाराजांनी ती 3 दगडाची चूल तयार केली. ओसरीतून टोप काढला. एकट्या करता भात तयार करायचा आहे. किती लागल तांदूळ एकट्या करता, किती लय झालं, 1 वाटीभर लय होईल एकट्या करता, बरोबर का नाही. वाटीभर तांदूळ काढलो ना, टोपात टाकलं आणि डोळ्यातले आसरू टोपामध्ये घसरायला लागले. रडायला लागले. तुकोबाराय माझी मजा झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलासे. तुकोबारायच्या डोळ्यातलं पाणी जगाच्या मालकानं पाहिलं आणि जगाचा मालक सुद्धा विटेवरून डालडासा रडू लागला. का. अरे तुकोबारायची भक्ती म्हणजे जगातली सगळ्यात सर्वश्रेष्ठ भक्ती होती. का. आणू रेणू या थोकडा तुका आकाश, एवढी उंची होती तुकोबारायची. आणि तुकोबाराय करता डोळ्यात पाणी आलं. तुकोबारायच्या डोळ्यातलं पाणी पांडुरंगाला सुद्धा सहन व्हायना. पांडुरंग परमात्मा म्हणले, ज्या गावानं मिरच्या नेल्यात ना, ज्या म्हातारीने मिरच्या नेल्यात ना, तिच्या घरी जायचं. सगळ्यांनी मिरच्या नेल्यात ना, नेऊ द्या मिरच्या. गावानं मिरच्या नेल्यात ना, नेऊ द्या.
पण मिरच्या खाल्ल्यानंतर पचवायचं कोणाच्या हातात देव म्हटले, माझ्याच हातात. अख्खा गाव बुळकून देऊ नाही बसवलं तर देव म्हटले तिथून पुढं हा तू का म्हणे याशी न लावी उशीर. एवढं प्रमाण पेट बसलं पाहिजे. कीर्तनकर असा बाई उखळा टाकला का मुसळा तू बाहेर निघला पाहिजे. हा आणि मग अख्ख्या गावाने त्या म्हातारीच्या घरी आले पहिल्यांदा, आजे मिरच्या आणल्यात पैसे टाक. ती म्हणली बटन चालू आहे कोणाचं. म्हणले मी मिरच्या आणल्याच नाही, तुझ्याकडे काय पुरावा. आणि मग महाराज म्हणले मिरच्या, ते तुकाराम महाराजांचं नोकर म्हणजे विठो पाटील, ते म्हणले मिरच्या आणल्यात. म्हातारीनं त्या जुन्या काळात धान्याच्या कणग्या असायच्या, आठवतात का तुम्हाला कणग्या, त्या कणगीत म्हातारीनं मिरच्या लपून ठेवल्या होत्या. देव गेले, आता देवाला काय भिव आहे, देव आतमध्ये गेले, देवाला काय भिव आहे, हा आतमध्ये गेले. आणि देव आतमध्ये गेले, काढलं ना ते कणगीतून 4 किलो मिरच्या बाहेर, 2 किलो राहिलेत आणि 2 किलोचे पैसे तो दिलेत, ते मिरच्या दिले, तांदूळ दिलेत, टाक पैसे. म्हातारी म्हणली मग काढ काटा. अख्ख्या जगाचा ज्याला काटा काढता येतो त्याला पिशीतून काटा नाही काढता यायचा वय. काटा काढला, मिरच्या मोजल्या, 4 किलो मिरच्या आहे, टाक पैसे. म्हातारी म्हणली मग देते. म्हातारीचे पैसे घेतले, दुसऱ्या घरी गेले, तिसऱ्या घरी गेले, 3 पोतीचे पैसे जमा झाले, राहिले 1 पोत, त्याच्या घरी गेले. ती झोपलेलंच होतं, त्यानं देवानं काकडा चालू केला तिथं, उठा जागे वारे आता त्याच्या दारात. आता कार्तिक स्नान चालू आहे ना, मग काकडा म्हणणं गरजेचं होतं. आणि मग ते काकडा चालू केला आणि देवाने उठवलं त्याला. कोण? विठोबा पाटील, तुकाराम महाराजांचं नोकर, पैसे टाका. बघा साधा वया भक्ती काच नाही लाज दरीत. आणि मग म्हणे बाबा बरं का तुकाराम महाराजांचं नोकर म्हणून देवानं सांगितलं पैसे टाका. तो म्हणला देणार नाही. माझ्या घरात फुटकट तारमळ जरी आलं तरी मी ती देत नाही. तू आता मिरची आणल्यात देत नाही जा. आहेत ना अशी काय काय माणसं पैसे घेतात नंतर देते नाही देत जा. आहेत ना. आता महाराज परत मागायला जावा तर महाराज म्हणजे बघा महाराज असं त्याच्यामुळं सोडून द्यायचं. आणि मग आहे ना आता काय करावं तुकाराम महाराजांचं नोकर आडगा शेवटी देव चतुरातो शिरोमणी गुण लावण्याची कहाणी. देवानं काय केलं आणि देवानं काय केलं काय माहिती का. देव म्हणले बघ तू जर पैसे दिले नाही तर तुझ्या दारात मी अन्न पाण्याचा त्याग करणार आणि उपाशी होऊन मारणार. मेल्यानंतर असं तसं नाही मरायचो. तुमच्या गावाला भूत होऊन लागणार. आणि जुन्या काळात माणसं कशाला घाबरायची बोला ना जरा बोला ना मोठ्याने बोला ना. कशाला घाबरायची? भूताला लय घाबरायची. आता माणसं भूताला घाबरत बोला ना बोला ना. आता माणसं भूताला घाबरत नाही का. आता माणसंच भूतापेक्षा डेंजर वागायला लागली. हे म्हणले माणसाच्या काचानं भूत संपली. सगळ्यांना वर्गणी जमा केली. म्हणले भूत होऊन जर लागलं तर अख्ख्या गावची झोप उडल. सगळ्या गावानं वर्गणी जमा केली आणि तुकाराम महाराजांच्या नोकराच्या म्हणजे देवाच्या हातात आणून दिले. तेच देवानं पैसे घेतले आणि तुकाराम महाराजांकडे आणून दिले. तुकाराम महाराज म्हणले अरे मी तुझी सेवा का करतोय माहिती का. आमच्या वडिलांपासून आले खोटं वागायचं नाही. खरं वागलं तर स्वयंभू पांडुरंग परमात्मा सांभाळ करतो. हे वडिलांची शिकवण आहे. म्हणूनच माझ्या वडिलांची मिराशिगा देवा हे देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि म्हणून आज दादांची सेवा करत असताना दादांबद्दल बोलत असताना आज हे गोड असं व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्यांच्या जीवनातून निघून गेलं. 1 वर्ष झालं आज दादांबद्दल बोलत असताना मी फारसं काय बोललो पण तरी पण या जगतातलं सगळ्यात मोठं कष्ट करणारा आमचा बापच आहे. खरं तर त्याचे कष्ट कोणाला दिसत नाही. आता सध्या शेतकरी राजावर सध्या संकट आहे. महाराज बोलण्याची भूमिका आहे. आम्ही सुद्धा बोललं पाहिजे. आम्ही सुद्धा शेतकऱ्याचे. आम्ही काही लय मोठे कोणाचे ऑफिसराचे नाही किंवा कसं नाही. आई सगळे माझ्या समोर बसलेले कोण आहेत बोला. कोण आहेत सगळे कोण आहेत शेतकरीच आहेत ना. शेतकऱ्याबद्दल बोलणार कोणी राहिलं नाही. पण थोडं बोलू का वास्तविकता थोडीशी. एकदा भजन करा विठाला विठाला विठ्ठल 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 कुंडलिक वरदा आणि मग शेतकऱ्याबद्दल काय बोलायचं. शेतकऱ्याबद्दल बोलत असताना तो सुद्धा आपल्या जगाकरता मिराशीच राखतोय बरं का. तो सुद्धा त्याची परंपरा अखंडित भावानं चालू आहे त्याची. काय करतोय तो आपल्याकरता. अरे त्याच्यावर एवढे आघात होऊन सुद्धा तो आज उभाच आहे. कोणी एवढं उभं राहू शकत नाही. आज तुम्हाला माहिती का ज्या बियाण्यामधून त्याला माहिती नाही की लाख मोलाचं बियाणं आणतो आणि माती मोल करतो. उद्याची गॅरंटी नाही येईल का जाईल पण तरी न विचार करून शेतकरी पेरणार आहे. चांगलं पेरतो आणि त्याच्या पेरण्यातूनच आज जगाची क्रांती. अरे त्याच्यावर आघातच आहे. सगळ्यांनी त्याचं वाटोळच करायचं ठरवलंय. निसर्गही त्याला साथ दे ना
आणि भावही त्याला साथ देणं. आज हे थोडंसं बोलतोय का बोलतोय, आज शेतकऱ्याचे डोळे उघडले पाहिजे महाराज. आम्ही पण शेतकऱ्याचाच आहे म्हणून सांगून जाईल. महाराज काढा ना 10 वर्षापूर्वीचे सोयाबीनचे भाव. 10 वर्षापूर्वी एकदा सोयाबीन 65 रुपये किलो गेलं होतं. गेलं का नाही जरा मान्य करावं लागेल, सगळे शेतकरी बसलेत. पण आज 10 वर्षानंतर सोयाबीनचे भाव किती आहेत? 40 ते 45 रुपये. 45 तर नाहीच, सरासरी किती जाते? 40 रुपये जाते. मला वाटतं 10 वर्षानंतर सोयाबीनचा भाव वाढायला पाहिजे का कमी व्हायला पाहिजे? काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? वाढायला पाहिजे. 10 वर्षापूर्वी पेट्रोलचे भाव होते 60 रुपये लिटर. आज पेट्रोलचे भाव किती गेलेत बोला ना? 100च्या पुढे 105 रुपये पेट्रोल आहे. थोडं माग येऊ का अजून? मला वाटतं 10 वर्षापूर्वी कांद्याचा भाव 25 रुपये किलो होता का नाही? 25 रुपये होता. आज सरासरी कांदा जातोय 15 रुपये किलो. मला वाटतं तोच 10 वर्षापूर्वीचा आमदार खासदारांचा पगार, स्पष्ट बोलतो थोडंसं, आमदार खासदारांचा पगार 60,000 रुपये होता. किती होता? 60,000. आज आमदार खासदारांचा पगार किती माहिती का? 1.5 ते 3 लाखावर आमदारांचा पगार केलाय. मला वाटतं कांद्याचा भाव महत्वाचा आहे का आमदार खासदारांचा पगार महत्वाचा आहे? काय म्हणणं आहे तुमचं? मला वाटतं जे वाढायचे ना ते वाढत नाही, आणि ज्याची किंमत आहे ना कधी, मला वाटतं कधीच वाढू नये. या किमती ना गगनाला भिडल्यात. म्हणून मला वाटतं येणाऱ्या काळात शेतकऱ्याला वाचवा. शेतकरी जर वाचला तर जग वाचल. अरे त्यानं कमवलेली भाकर जर भाकरच कमवली नाही तर तुम्ही काय खाणार आहे याची भूमिका कधीतरी आखली पाहिजे. माझा बाप सुद्धा शेतकरी आहे, आणि शेतकरी बापाच्या पुण्यस्मरणात हे बोललं तर खरी आदरांजली आज शेतकरी बापाला लागेल. हीच खरी तरी आदरांजली आहे. मला वाटतं बाप बापच आहे. अरे सचिन तेंडुलकर किंवा विराट कोहलीचा मी स्वतः फॅन आहे, पण सांगू त्यानं एक चांगला रन काढला की त्याचे स्टेटस ठेवणारी लोक आहेत. बरोबर, चांगलं त्यानं रन काढला तर त्याचा स्टेटस ठेवणारी लोक आहेत. पण आमचा बाप सकाळपासून या बांधावून त्या बांधावून ह्या बांधावून हजारो रन काढतो. तो शेतकरी बाप अजून कोणाला दिसला नाही. ही जगातली वास्तविकता आहे. थोडस विचार करण्याची भूमिका आहे. आजही पण तुकोबाराच्या म्हणण्यानुसारच चाललंय. लटिके ते रुचे आणि साच कोणाही न पचे. सत्य कोणी स्वीकारत नाही आणि खोटं स्वीकारल्याशिवाय राहत नाही. या जगातली रीत आहे. पण माझं म्हणणं एक काम करा, आम्ही आलोत ना तर या विचारानं जगा, आणि हा विचार ज्याच्या जवळ आहे त्याच्या जन्मातलं महत्वाचं सार्थक होईल. काय विचार करा? तुकोबाराय म्हणले आम्ही आई वडिलाच्या मिराशीचा म्हणजे परंपरेचा विचार करा. ही सेवा आमच्या आई वडिलाची नाही, तर ही सेवा जर केली तर स्वयंभू पांडुरंगाची सेवा आहे. तुझी चरण सेवा पांडुरंगा. आणि मग देवा काय केलं आमच्या करता? अभंगाचं दुसरं चरण. राखीला दरवाटा उपवासा परले, राखीला दरवाटा उपवासा परले, राखीला दरवाटा उपवासा परले, राखीला दरवाटा. गेला भगवटा आम्हालागी, गेला भगवटा उपवासा परले, राखीला दरवाटा उपवासा परले, राखीला दरवाटा उपवासा परले, राखीला दरवाटा उपवासा परले, राखीला दरवाटा. अभंगाचं दुसरं चरण महाराजांनी योगेश महाराजांनी योगायोगानं गोड गाऊन दाखवलं. महाराज म्हणले उदेला भोगवटा आम्हा लागे, आणि मग विको कमी करून महाराज सांगायला लागले केला भोगवटा आम्हा लागे. आणि त्यांनी आमच्या करता चांगलं केलंय, आणि चांगलं केल्यामुळे आज आमच्या पदरात त्यांचं. आणि कधी कधी ना बरं का गणेश, माझं म्हणणं आहे की कधी कधी आई वडिलाचं पुण्य लेकराला भोगायला मिळतं. बरं का, ते पुण्य आई वडिलाचं ना कधी कधी म्हणतो बघा आपण, हे आमचं काही नाही, आमच्या आई वडिलाची पुण्य आहे, आणि आई वडिलाची पुण्य लेकरांजवळ येते. बरं का, कधी कधी चांगलं कर्म केलं आई वडिलांनी की मला वाटतं लेकराला ते चांगलं भोगायला मिळतं. मला वाटतं कधी कधी वास्तविकता थोडीशी अशी ना मी थोडं बोलेल
कधी कधी आम्ही बऱ्याचदा महाराष्ट्रामध्ये, आता गणेश महाराज कीर्तन क्षेत्रामधून महाराष्ट्रामध्ये फिरतात, ही सगळी मंडळी फिरताय. थोडं बोलेल मी. महाराष्ट्रामध्ये फिरत असताना बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे की माझं लेकरू मला तांब्या भरून पाणी देत नाही. पण आम्ही त्याचं पाहिलेलं असतं. काय त्यानंच कधी त्याच्या आई वडिलाला तांब्या भरून पाणी दिला नाही. मला वाटतं कधीतरी आपल्या लेकराकडून जर आपल्याला तांब्या भरून जर पाणी पाहिजे, इकडे बघा माझ्याकडं, आपल्या लेकराकडून आपल्याला तांब्या भरून जर पाणी पाहिजे तर आपण सुद्धा बोला 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 बोला, आता बोला, तुमच्या टप्प्यात आलंय बोलणं. आपण सुद्धा आपल्या आई वडिलाला तांब्या भरून पाणी दिला पाहिजे का नाही? हा, मग पाहिजे. मग आपल्याला जर डायरेक्टच त्यांच्याकडून पाहिजे तर ते होणार नाही. जैशी करणी, मग कर्म लय महत्वाचं आहे. मला वाटतं आपल्याला रेल्वे स्टेशन इकडं तर नाशिकला एकतर, नाहीतर एकतर इकडं शिर्डीला, किंवा एकतर डायरेक्ट नगरला. मला वाटतं जवळचं रेल्वे स्टेशन शिर्डीचं असेल आपल्याला, बरोबर ना? हा, मग इथले 4 जण गेले रेल्वे स्टेशन. आमचे बाबा हा प्रसंग सांगत असतात. गेले रेल्वे स्टेशनला. अचानक गेल्यामुळे त्यांना तिकीट काय भेटना. रेल्वेचा असा एक नियम आहे की अचानक जर गेलं तर तिकीट भेटत नाही, रिझर्वेशन होत नाही. आता इथले 4 जण गेले. कुठं गेले? रेल्वे स्टेशनला, शिर्डीला गेले. आणि त्यांना जायचं होतं पुढं, तिकडं आपलं नाशिक मनमाड तिकडं जायचं होतं. आणि ते गेले दिल्लीला जायचं, बरं दिल्लीला धरा, आणि गेले दिल्लीला जायचं होतं, पण ते गेले शिर्डीच्या रेल्वे स्टेशनला. अचानक गेल्यामुळे त्यांना तिकीट काय भेटा ना. त्याच्यातला एक हुशार होता, अपडेट होता, 16 प्रो नाही 17 प्रो मॅक्स. हा, आणि मग तो अपडेट होता. त्यानं काय केलं, स्वतःच्या खिशातले 10 रुपये काढले. आणि 10 रुपये काढल्यानंतर तिघांकून 10 घेतले. किती झाले? 40 झाले. 40 झाले. आणि एक स्टेशनरीचं दुकान होतं, त्याच्यात खोटा साप लटकावलेला होता. यानं तो 40 रुपयाला साप खरेदी केला. आणि शेवटचा डबा म्हणजे आपण त्याला जनरल डबा म्हणतो. जनरल डब्याचा अर्थ असा आहे, सविस्तर रूपाने सांगतो. यारे यारे लहान थोर, हा, एवढं प्रमाण भेट बसलं पाहिजे. सकळाशी येते आहे अधिकार. हा हा, असं दे. हा, सांगण्याचा भाव असा आहे, भावच असा आहे. हा हा, सकळाशी येते, सगळ्यांना अधिकार आहे त्या डब्यात. म्हणजे सगळे येऊ शकतात, कोणी पण. आणि मग त्या डब्यात नेमकी बचत गट बसलेलं होतं, लाडकी बहीण सगळी त्या डब्यात बसलेली होती. आणि यानं तो साप नेऊन, खोटा साप 40 रुपयाचा साप त्या डब्यात नेऊन सोडला. आणि यांनाच तो साप पाहिल्यानंतर अय्या साप आहे. हा, 2 मिनिटात डबा खाली गेला. साप नाही, डबा खाली गेला. आणि डबा खाली केल्यानंतर डब्यात जाऊन बसले. किती वाजता बोला? सकाळी 7 वाजता. साप नेऊन सोडला सकाळी. हे बरं काय, 7 वाजता बसले. 7 वाजता बसले, 8 वाजले, 10 वाजले. यांच्या बाजूनं भारधाव वेगानं ट्रेन पळायच्या. आणि ट्रेन पळत असताना यांना वाटायचं काय जोरात ट्रेन पळते. हे कळसवाला गडीत का पहिल्यांदा गेले ते रेल्वे स्टेशनला. हा, यांना वाटायचं भारधाव वेगानं ट्रेन पळते. 12 वाजले, दुपारचे 3 वाजले, 4 वाजले. त्या स्टेशनवर आहे ना एक ब्लॅक अँड व्हाईट कपड्यावर साहेब असतो, आपण त्याला काय म्हणतो? टीसीचा लॉंग फॉर्म तिकीट चेकर आहे. तिथं टीसी होतं. आणि त्या स्टेशनवर टीसी होतं. त्याला विचारलं, साहेब कुठं आलो? साहेब म्हणले शिर्डीत. हा, काय डोकं बिका बिरलं काय? सकाळी 7 वाजता बसलोय आणि शिर्डीत कस काय? साहेब म्हणले सकाळी 7 वाजता या डब्यामध्ये, या शेवटच्या डब्यामध्ये साप निघल्यामुळं हा डबा इथेच ठेवण्यात आला. बाकी ट्रेन दिल्लीला निघून गेली. तुम्हाला नाही कळालं मला काय बोलायचं ते? म्हणतो ना आपण जैशी करणी, बोला ना. म्हणून कर्माला लय प्राधान्य दिलं पाहिजे. अरे कर्मानं देवाच्या बापाला सोडलं नाही. कर्मे दर्शवत वियोगे मेला, कर्मे श्राम वनवासा गेला, कर्मे रावण अक्षय पावला वियोग घडला, सीतादेव केले कर्म झाले. लय प्रमाण आहे. आणि मग आम्ही कर्माचं काय गणित आहे. मला वाटतं आज श्रावण बाळ सांगून जाईल. थोडंसं 2 मिनिटातच बोलेल. मला काही जास्त चरित्र नाही बोलायचं. पण कर्मानं एक गोष्ट शिकवली गड्या. कर्मना आपल्या आज जन्मात ना काही श्रावण बाळ सुद्धा आहे बरं का महाराज. आम्ही कधी लोकांना लय म्हणतो आई वडिलाची सेवा करा, पण खरंच काय लोक आई वडिलाची सेवा करतात बरं का. मी बघितलंय माझ्या डोळ्यानं. अरे आई वडिला करता काय करतील, काय बी करायला तयार आहे, काय बी. आज मला वाटतं या 3 पोरांनी ना आपल्या वडिलांचा एवढा सोहळा आयोजित केला. आज मला वाटतं काय कारण नव्हतं, पण तरी त्यांनी आज सोहळा केला ना. आज मला वाटतं ज्या अर्थी यांनी केलं ना त्यांच्याकरता, दादा सुद्धा जिथं कुठं असतील ना त्यांना कमी नाही पडू देणार. कारण की बाप अशी गोष्ट आहे, जो बाप प्रेम दाखवत नाही कधी, पण मला वाटतं भरभरून दिल्याशिवाय राहत नाही. त्या गोष्टीचं नाव बापच आहे. बापाचं अंतकरण लय मोठं असतं गड्या. बाप आहे ना बाप.
आज ना मला वाटतं तिघही मुलांच्या मी रूपातीनं श्रावण बाळाला बघितलं का. सगळे म्हणतात लोक सांभाळत नाही. अरे पण सांगा ना अशी पोरं त्यांनी आई वडिलाचा सांभाळ केला आणि आई वडील गेल्यानंतर सुद्धा आपल्या वडिलांचा सोहळा घातलाय. अशी पोरं सांगा ना, काय सांगायला अडचण आहे. मला वाटतं श्रावण बाळ होते. श्रावण बाळ आपल्या आई वडिलाला ताण लागली म्हणून कमंडोलू घेऊन नदी किनारी गेले आणि तिथे एक आपल्या पुत्र कामेष्टी यज्ञाकरता सावज आणण्याकरता दशरथ राजा नावाचा राजा एका झाडावर चढून बसला होता. असा बाण रोखून बसला होता आणि बुडबुड आवाज कधी येतोय, एखादा हरिण कधी येत आहे, सावज कधी येत आहे, मी बाण कधी सोडतोय, एवढं वाट पाहत होता. जसं कमंडोलू श्रावण बाळानं त्या नदीमध्ये बुडवलं, पाण्याचा बुडबुड आवाज झाला. श्रावण बाळानं श्रावण बाळाला अंधारात दिसलं, म्हणजे त्या दशरथ राजाला कोण आलंय दिसलं नाही. दशरथ राजानं तो बाण काढला आणि सोडला. श्रावण बाळाच्या छातीत तो बाण जाऊन बसला. आई ग असा आवाज आला, आई ग. जोरात मोठ्यानं श्रावण बाळ ओरडला. दशरथ राजाला कळालं हे सावज नाही तर हे दुसरं कोणतरी मनुष्य आहे. म्हणून श्रावण बाळापाशी पळत आले दशरथ राजा आणि मांडीवर घेतलं. मला माफ करा. माफी मागितली दशरथ राजानं. श्रावण बाळाने विचारलो कोण तुम्ही. मी राजा दशरथ राजा, मी पुत्र कामेष्टी यज्ञाकरता इथं सावज आणण्याकरता आलो होतो, पण चुकून बाण तुम्हाला लागला, मला माफ करा. श्रावण बाळानं त्या दिवशी वाक्य इतकं मोलाचं काढलं, ऐका राजन, तुम्ही जरी राजन असाल पण आज तुम्ही मला मारलंय, पण मला मारल्याबरोबर आज एक जीव नाही मारला तुम्ही, तर माझ्याबरोबर अजून 2 जीवाची सुद्धा हत्या केली. त्यावेळेस राजानं विचारलं कस काय. त्यावेळेस श्रावण बाळानं सांगितलं की माझ्याबरोबर आम्ही तीर्थयात्रेकरता आमच्या आई वडिलाला चालवलं आणि त्या तीर्थयात्रेमध्ये माझे आई वडील माझ्या बरोबर आहे. आता जर त्यांना कळालं मी राहिलो नाही तर ते प्राण सोडून देतील. अशा वेळेस तू आता जर त्यांना जाऊन सांगितलं तर ते तुला श्राप देणार. आणि त्या दिवशी दशरथ राजाला शाप मिळाला. काय श्राप मिळाला. आम्ही जसं पुत्रयुगानं तडफडून मेलो ना तसं तुला सुद्धा पुत्रयुगानं तडफडून मारावं लागल. अरे जगात आहेत ना अशी काय पोरं, त्यांच्या आई वडिलाप्रतीची भक्ती जर पाहिली तर जगात ती श्रेष्ठच आहे. म्हणून आम्ही केलं पाहिजे. पण माझ्या वयातली पोरं ना सध्या आईला वडिलांना म्हणतात तुला काय कळतं तू गप्प बस. म्हणतात का तुमच्याकडे म्हणतात का हे आई तुला काय कळतं तू गप्प बस. मी कधी विचार करतो जेवढी कीर्तनात आली तेवढी नाही बरं का, तेवढी सगळी पोरं चांगली आहेत. मला वाटतं कधी आम्ही आमच्या आईला म्हणतो तुला काय कळतं तू गप्प बस. आईला जर काही कळत नसतं तर लहानपणी आईनं आपल्या डोळ्यात काजळ भरवायची ऐवजी पुढे बोला मिरचीची पावडर नक्की भरावली असते. अरे जगात त्यांच्या इतकं मोठं कोणी नाही. म्हणूनच प्रेम असावं आमच्या आई वडिलावर. आणि हे प्रेम जर असेल तर महाराज म्हणले त्यांनी आमच्याकरता काय केला भोगवटा आम्हाला गे आमच्याकरता केलंय. आणि म्हणूनच देवा तुझं नामस्मरण करणं उचित आहे. कोणतं नामस्मरण. विठोबा रखुमाई जय विठोबा रखुमाई हरी जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा
केला भोगवटा आम्हाला घे उपवास पारणे राखीला दारवंटा ट्रबल ट्रबल केला भोगवटा आम्हाला घे आणि देवा म्हणून तुझी सेवा करतोय. तुझी सेवा करत असताना आम्ही सुद्धा मिराशी जोपासली पाहिजे. काय तुझी सेवा करीन मनोभावे मनोभावानं भाव आणि प्रेम एकत्रित आलं की इज इक्वल टू परमानंद. नाम प्लस प्रेम इज इक्वल टू परमानंद. देव पाहावयाशी गेलो तेथे देवाची होणे ठेवलो ही भूमिका तयार होते. व्याकरणातली भाषा आहे की महाराज म्हणले या जगाला चालवणारा घडवणारा बोलवणारा ऐकवणारा मी एक आहे पण त्याच्या नामस्मरणामध्ये आम्ही टाळी वाजवावी. इथं आलोत ना टाळी वाजवता इथंच येईल. आता कीर्तन संपल्यावर रोडला जाऊन टाळ्या वाजवा बरं नाही जुळणार. इथंच टाळी वाजवताय. टाळी वाजवण्याचं ठिकाण आहे. टाळी वाजवावी घोडी उभारावी वाट ते चालावी पंढरीची आणि मग टाळी वाजवली तर जन्मोजन्माची पाप जळून जातात. पण थोडंसं अजून थोडंसं फायद्यात सांगेल आणि थांबतो. काय फायद्याचं आहे थोडं मॉनिटर. असं फायद्याचं आहे की तुकाराम महाराज म्हणले ही टाळी वाजवली तर जन्मोजन्माची पाप जळून जातात. पण थोडी सायंटिफिक भाषा माझ्याकडे. अण्णा माझे पुण्यात एक मित्र आहे डॉक्टर कथे नावाचे गणेशजी. मी नेहमी त्यांच्याकडे जातो आणि माझं म्हणणं आहे माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे. काय म्हणणं आहे तुमचं थोडा पुढचा आवाज. माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ बसलं पाहिजे. तुमचं काय म्हणणं आहे जरा बोला ना. माणसानं नेहमी शहाण्या माणसाजवळ आई बरोबर आहे ना बसलं पाहिजे. का बसलं पाहिजे. ते शहाणं आहे म्हणून त्याच्याजवळ बसलं पाहिजे. पण माणसानं शहाण्याच माणसाजवळ बसलं पाहिजे. आती आती बोला ना बोला ना. आती शहाण्या माणसाजवळ बसू नये. का तेच रिकाम आहे तेच रिकाम आहे. ते आपल्याला काय शिकवायचंय. आणि म्हणून मी त्या पुण्यातल्या डॉक्टरांपाशी बसलो. ते हृदय नीट करतात. महाराष्ट्रात सध्या टॉप 10ला ज्यांचं नाव लागतं ते डॉक्टर कथेंचं. हृदय नीट करतात ते. हृदय म्हणजे आपल्याला जो झटका येतो का त्याच्यापासून ते वाचवतात. मी त्या दिवशी त्यांना म्हटलो डॉक्टर साहेब मी लोकाला रोज ज्ञान सांगतोय पण लोक एक दिवस मला अडवतील. ते म्हणले झालं काय अडवायला. म्हणलं लोकाला रोज ज्ञान शिकवतोय टाळ्या वाजवा टाळ्या वाजवा रोज लोकाला शिकवतोय पण लोक एक दिवस अडवतील मला आणि मला म्हणतील महाराज की नेमकी टाळी वाजवल्यानं होतं काय हे मला विचारतील ना. काय म्हणतील काय म्हणतील आणि मग मला विचारल्यानंतर मी त्यांना काय सांगू. त्यावेळेस मला डॉक्टरांनी सांगितलं महाराज 2 मिनिटं वेळ द्या. मला त्यांनी 2 मिनिटात मी त्यांना 2 मिनिटाचा वेळ दिला. त्यांनी तो कॅबिनचा दरवाजा लॉक केला. इकडे बघा माझ्याकडं. तो दरवाजा लॉक केला आणि लॉक केल्यानंतर माझ्याजवळ आले. मला म्हटले महाराज टाळी वाजवा. मी न लाज बाळगता काय वाजवली. बोला 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 आवाज येतो ना माझा. काय वाजवली टाळी वाजवली. आणि टाळी वाजवल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुमच्या हाताला काय झालं. 3 मिनिटानंतर माझा एक्सपिरियन्स अनुभव असा होता की मी त्यांना सांगितलं की टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला वेदना झाल्या. ते म्हणले महाराज हे उत्तर नाही अपेक्षित मला ग्रामीण भाषेतल्या भाषेत सांगा की टाळी वाजवल्यानं नेमकं हाताला काय झालं. मी त्यांना म्हटलं टाळी वाजवल्यानं माझ्या हाताला मुंग्या आल्या. मी जोरात जोरात टाळी वाजवली तर माझ्या हाताला काय आल्या. बोला ना काय आल्या मुंग्या. एकदा वाजवताल तुम्ही कळेल तुम्हाला पण अनुभव कळेल. एकदा वाजवा बरं जोरात वाजवा जोरात टाळी वाजवा अनुभव येईल तुम्हाला. टाळी वाजवा म्हणतो मी वाजवा वाजवा. हा ज्यानं वाजवली त्याला कळेल. बस आता बस हा. खरं ज्या वेळेस वाजवायला सांगितली त्याच वेळेस महत्वाचं आहे. वराती मागून गोड काहीच कामाचं नसतंय. हा टाळी वाजवल्यानं तुमच्या एवढ्या भागाला आता नाही आता घरी जाऊन वाजवा बरं का. टाळी वाजवल्यानं तुमच्या हाताला मुंग्या आल्या असतील बरोबर ना. काय आल्या बोला बोला काय आल्या मुंग्या आल्या. मुंग्या आल्या. म्हटलं डॉक्टर साहेब माझ्या हाताला मुंग्या आल्या. ते म्हणले का मुंग्या आल्या. मी म्हटलं का मला नाही माहिती महाराज. म्हटलं मुंग्या आल्या. ते म्हणले महाराज मुंग्या 90 रुपयांनीच येतात हा भ्रम काढून टाका. तुम्हाला नाही कळालं मला काय बोलायचं ते. टाळी वाजवल्यानं सुद्धा मुंग्या येतात 90 रुपयांनीच येतात असं काही नाही. टाळी वाजवल्यानं सुद्धा हाताला काय येतात बोला ना मुंग्या येतात. म्हणलं त्यांना म्हणलं मुंग्या आल्या. ते म्हणले का मुंग्या आल्या. तर या हातांमध्ये हजारो नाड्यात नाड्या आपण त्यांना शिरा म्हणतो शिरा नसा म्हणतो. हे हात एकमेकावर जेव्हा आदळतात त्यावेळेस पांडुरंगानं या हातातल्या नाड्यांकडे कार्य दिलंय. काय जो कोणी माझ्या विठ्ठल नामात टाळी वाजवल त्याच्या संपूर्ण शरीरातलं रक्त शुद्ध करण्याचं काम हातातल्या नाड्यांकडे दिलंय. आणि ज्या वेळेस आपण टाळी वाजवतो त्यावेळेस आपल्या शरीरातलं रक्त शुद्ध होतं आणि रक्त शुद्ध झालं की त्या माणसाला कधीच हृदयविकाराचा तीव्र झटका येत नाही. म्हणून विठ्ठल नामात टाळी वाजवली पाहिजे हा फायदा आहे. मी कीर्तन सुरू झाल्यापासून म्हणतो टाळ्या वाजवा. कोणीच वाजवेना.
आता फायद्या सांगितल्या भामट्यासारखं तुटू तुटू पडल्या. हा, याला म्हणतात ना आताच्या घरची, म्हणून टाळी वाजवली पाहिजे. काय होतं टाळीनं? टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गोडी उभारावी, वाटती चालावी पंढरीचे, वाटती चालावी पंढरीची, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, टाळी वाजवावी, गोडी उभारावी, आणि मग बी वाटती चालावी पंढरीची. या नामस्मरणाची भूमिका गोडच आहे, म्हणून केला बघ. हे आमच्याकरता केलं, नामस्मरण केलं. अरे देवा रक्तात नाही रे आमच्या काही काही गोष्टी. काही मागणे अमानुचित, वडिलाची रीत, रीतीनुसार जगत आलोय. म्हणून देवा तुझे चरण सेवा पांडुरंगा केला भोगवटा आम्हा लागे. आणि म्हणून ही परंपरा आमची. तसं मी दास होणार आहे आणि लाज कोणाची नाही. पण एकदा भजन कोणाचं संगतीतून भजन करू. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली. 12:30 वाजत आलेले, 5 मिनिटं बाकी फक्त. आणि त्या बारक्याची मुगलीची विनंती आली मला की महाराज, म्हणजे तिने कीर्तन भरपूर पाहिलेली मला वाटतं, आणि तिचं म्हणणं आलं की पिंगळा म्हणायचा आहे. म्हणायचंय का थांबायचं, काय करायचंय? म्हणायचं का? 5 मिनिटं लागतील बरं का. म्हणायचंय का? भूक नाही लागली? 5 मिनिटात आपण थांबूया. हा, म्हणून एक सगळ्यांचं म्हणणं आलं की पिंगळा म्हणायचा आहे, घेऊ आपण 5 मिनिटात. आणि म्हणून मग झालेली सेवा समर्पित. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल, हे जरी नाही काल. टाळी वाजवायची, संपले कीर्तन. थोडं बरोबर टाळी वाजवायची एक साथ. सरस्वती शेवटची बा काळ बांधून नेईल, सरस्वती शेवटची बा, भजनी रागा देव के बारी. मलारीची वारी, मलारीची वारी, मलारीची वारी, मलारीची वारी, मलारीची वारी, मलारीची वारी. करुणी उचित, करुणी उचित प्रेम घाली हृदयात. दान मागायचं, दान मागायचं, दान मागायचं, दान मागायचं, दान मागायचं, दान मागायचं. दाताचं दातवण घ्या का कोणी, दाताचं दातवण घ्या का कोणी. कुंकू, कुंकू, कुंकू घ्या कोणी, काळमणी कुंकू घ्या कोणी.
काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं होणं काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं होणं अशीच देखणे होते मुसलमानाची सुना अशीच देखणे होते एका मुसलमानाची सुना त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाल राजा तो गुणवान राजा तो गुणवान म्हणून 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 आनंदाने नांदत होती मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान आनंदाने नांदत होती हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान हिंदू मुसलमान गौर फिरवितो तुम्ही डुगडुग ऐका रावण फिरे रो तुम्ही डुगडुग ऐका डौर 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 हे डुगडुग ऐका डुगडुग ऐका डुगडुग ऐका डुगडुग ऐका पिंगळा मारी पिंगळा मारी बोले 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 पिंगळा मारी पिंगळा माधवारी बोल बोलत रे का पिंगळा माधवारी पिंगळा मारी बोल बोलत रे का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत रे का पिंगळा माधवारी पिंगळा माधवारी बोल बोलत रे वा क्या बात आहे आणि म्हणून झालेली सेवा समर्पित करतोय समर्पित करत असताना गुणीजन मंडळींचे आभार व्यक्त करतोय सुंदर साथ दिली सगळ्यांनी थोडा आवाज द्या आणि आभार व्यक्त करत असताना सगळ्यांचे आभार गुणीजन गायनाचार्य आदरणीय योगेशजी महाराज आहे आमचे नितीन महाराज आहे ज्ञानराज महाराज सर्वेश महाराज आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत कीर्तनकार आदरणीय आमचे गणेश महाराज हे सुद्धा उपस्थित राहिलेत महाराजांचे आभार आदरणीय आमचे दादा बरं का सगळ्यांचे आभार सिस्टीमवाले सुद्धा सुंदर तुमचं सुद्धा कौतुक हार्मोनियम वाजवणारे आमचे नाना आज लई ताण नाही घेतला दोनच पट्टी होते हा आणि म्हणून त्यांना सुद्धा धन्यवाद सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय सगळे टाळकरी विनेकरी बाबा सगळ्यांचे आभार या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित सगळे आमची प्रेमाची सगळी बरं का सगळ्यांचे विशेषून आभार आजे तुम्हाला लई त्रास दिला ग 2 तासात म्या ना आजे आजे केलं आई आई केलं काही चुकलं असेल ना ग एखादा मुलगा असेल तर दुसरा म्हणून माफ कर बरं का 2 असतील तर तिसरा म्हणून माफ कर 3 असतील तर चौथा म्हणून माफ कर आणि एकही नसेल तर प्रॉपर्टीची कागद माझ्याकडे घेऊन या हा त्याची काय गरज नाही माझा बाप श्रीमंत आहे माझा किती श्रीमंत आहे माहिती का आळंदीला जर कधी आलात आमचा बाप इतका श्रीमंत आहे आमचा बाप माळकऱ्याचा किती माहिती का आमच्या बापाच्या दारातच सोन्याचा पिंपळ आहे जयाची द्वारी सोन्याचा पिंपळ बाप श्रीमंत आहे रे लेकर का नसणार आणि मग आणि आता पिंपळच नाही कळस सुद्धा 22 किलोचा बसवलाय हा आणि म्हणून जास्त बोलण्यापेक्षा थांबण्याचा प्रयास करू 12:30 वाजून गेले त्याच्यामुळे आता लय दाट फिरू नये उपयोग नाही कानसाला बारीक पडा तर मी सांगितलं ना त्याच्यामुळे थांबण्याचा प्रयास करतोय शेवट चाल म्हणायची काय नाही म्हणायची ना राहू द्या काय अडचण नाही वेळ झालाय आता हवामान खात्याच्या अंदाजानुसार आजचं हवामान खातं ढगाळ असल्या कारणानं तांत्रिक अडचणीमुळं कीर्तनातील शेवटची चाल हवामान खात्याच्या अंदाजानुसार रद्द करण्यात येत आहे वाणीला मी पूर्ण विराम देतोय एकदा हात वर करूयात भजन करूयात तुकोबारायांचं आणि थांबूया आपण तुकाराम 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 जय विठ्ठल जय जय विठ्ठल बोलिलेले गुरे वेडी वाकडे उत्तरे राजमा राजमा